हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसांनी माझा व्हिडिओ आला आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी काय बनवलं आहे. तर हो, आपण बनवूयात गाजरचा हलवा माझ्या पद्धतीने. तुम्हाला तर येतच असेल, पण तुम्ही बघा हा व्हिडिओ मी कसा बनवते. आता गाजराचा मौसम सीझन संपत आला आहे. त्याच्यापूर्वी आपण एकदा गाजराचा हलवा नक्की बनवूया. तर चला, तर मग मी कशी बनवते तुम्ही बघा. तर एका पॅन मध्ये मी तूप गरम करायला ठेवलं होतं. गाजर तुम्ही जेवढं तुपामध्ये चांगलं परतवून घ्याल, जेवढं त्याचं कच्चं पण असतं ते चांगलं परतवून तुपामध्ये घेतलं की त्याची टेस्ट अजून खूप वाढते. तर मी इकडे 2 किलो गाजर घेतले होते. 1.5 किलो गाजर घेतले होते आणि ते तुपामध्ये चांगलं परतवून घेणार आहे. तुम्ही थोड्या वेळाने बघू शकता त्याच्यामध्ये ना पाणी सुटतं आपण जेव्हा परतवतो. तर ते पाणी थोडस सुकेपर्यंत आपण ते तुपामध्ये चांगलं परतवून घेणार आहोत. गाजराचा कलर बघून एवढं भारी वाटतं ना, बघा ना किती सुंदर असा कलर दिसतोय. खूपच छान दिसतो कलर आणि मला मुळात हा कलर खूप आवडतो. तर तुम्हीही गाजरचा हलवा बनवत असाल तर कसा बनवता मला नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान व्हिडिओ होणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा 5-10 मिनिटं झाले आहेत परतून. तर गाजर किती छान असा कलर सोडत आहे. बघा ना किती सुंदर असा. पहिला लाल कलर दिसत होता आणि आता ऑरेंज परतून तो गाजर झाला आहे. गाजरामधलं पूर्ण पाणी सुकलं आहे बघा. आणि मी इकडे 1 लिटर फुल फॅट दूध असतं ना, ते गरम करायला ठेवलं आहे. गरम करून तुम्ही त्याच्यामध्ये ते तुम्हाला जेवढं घालायचं तेवढं घाला. मी तर पूर्ण 1 लिटर दूध त्याच्यामध्ये घालते आणि गाजर त्याच्यामध्ये शिजायला मंद आचेवर ठेवून देते. तुम्ही जेवढं मीडियम किंवा मंद आचेवर गाजर शिजवाल गाजराचा हलवा, तेवढे त्याला जास्त चव येते. तर मी हे गाजरचा हलवा बनवायला खूप वेळ लागतो, पण बनल्यानंतर त्याची चव आणि ते खाऊन जो आनंद मिळतो आपल्याला, आपल्या घरच्यांना, तो बघण्यासारखा असतो. तर तुम्हीही बनवा, नक्की तुमच्या घरच्यांना बनवून खायला द्या. तुम्हाला गाजरचा हलवा आवडतो का मला नक्की सांगा. मुळात मला गाजरचा हलवा एवढा आवडत नाही, पण घरच्यांसाठी मी बनवते. माझ्या मुलालाही एवढा काही आवडत नाही, पण मी बनवते. बघा किती छान असं तूप वर तरंगत होतं. आणि कोणी कोणी जास्त तूप घालत नाहीत, पण मला पर्सनली ह्याच्यामध्ये तूप खूप आवडतं. खूप छान लागतं असं क्रीमी टेक्स्चर गाजराच्या हलव्याचं. तर तुम्हीही तूप घालून बघा. जास्त प्रमाणात, जास्त म्हणजे खूप जास्त प्रमाणात नाही, थोड्याफार प्रमाणात घालून बघा. खूप छान लागतो. तर दूध घातल्यानंतर थोडा वेळ शिजू द्या त्याला. आणि इकडे मला छोले बनवायचे होते, तर त्याचा मसाला मी परतत होती. आणि मला पुदिन्याची चटणी पण बनवायची होती. तर सोबत मी पुदिना साफ करत होती, गाजरचा हलवा बनवत होती आणि भाजी पण बनवत होती. तर नंतर त्याच्यामध्ये आपण साखर घालून घेऊया. साखर तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घाला. जास्त गोड गाजरचा हलवा सुद्धा चांगला लागत नाही. तर मी पुढे अजून एक त्याच्यामध्ये हे टाकणार आहे पदार्थ. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत तो व्हिडिओ बघा. तुम्ही तो पदार्थ टाकता का गाजरच्या हलव्यामध्ये मला नक्की सांगा. साखर घातल्यामुळे गाजराला थोडंसं पाणी सुटलं आहे, ते पण आपण थोडं सुकवून घेऊया. आणि इकडे गाजरचा हलवा तर ड्रायफ्रूट शिवाय म्हणजे अधुराच आहे. तर मी ह्याच्यामध्ये थोडेसे बदाम, काजू आणि पिस्ता हे चिरून त्याच्यामध्ये त्याला रोस्ट करून टाकणार आहे. कच्चेही तुम्ही टाकू शकता, पण रोस्ट केलेले ड्रायफ्रूट खाण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळीच असते. तर तुम्हीही हे बारीक बारीक चिरून त्याला रोस्ट करून त्याच्यामध्ये तुम्ही घाला. आणि खसखस घाला. तुम्ही खसखस घातल्यामुळे गाजराच्या हलव्याला एक वेगळीच टेस्ट येते. गाजरचा हलवा खाताना त्याच्यामध्ये असं एक क्रंचीनेस दाताखाली येतं, ते खूपच छान लागतं. तर तुम्ही नक्की खसखस टाकून बघा. तुम्ही खसखस कधी टाकली आहे का गाजरच्या हलव्यामध्ये मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडे मी ड्रायफ्रूट थोडेसे रोस्ट करून घेते आणि ते आपल्याला गाजरच्या हलव्यामध्ये टाकून मस्त असं मिक्स करून घ्या. तर तुम्ही हे
नक्की अशा पद्धतीने गाजरचा हलवा बनवा. तुम्हालाही खूपच चांगला लागेल आणि तुमच्या घरच्यांनाही खूप चांगला लागेल. तर बघा, हा पदार्थ आहे मावा. तर शेवटी तुम्ही त्याच्यामध्ये मावा टाकायला विसरू नका. जो आपला पेढे बनवण्याचा मावा असतो गोडवाला, तो तुम्ही त्याच्यामध्ये गाजरच्या हलव्यामध्ये नक्की टाका. आणि बघा, तुमच्या गाजरच्या हलव्याला एक वेगळीच लेवल येते. तर हा शेवटी टाका आणि त्याला मिक्स करून घ्या चांगलं. जाडा पण तुम्ही गाजरच्या हलव्यामध्ये तो मावा ठेवू शकता, पण मला तो पूर्णपणे मिक्स झालेला आवडतो, त्याच्यामुळे जेणेकरून त्याच्यामुळे एक असा क्रिमीनेस येतो, जास्तच क्रिमीनेस येतो. तर बघा किती सुंदर असा गाजरचा हलवा दिसत आहे आणि कलरही त्याचा मस्त वाटत आहे. तर तुम्हीही नक्की बनवा, खा, तुमच्या घरच्यांना खायला द्या. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.